आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा संत एकनाथ सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन तुषारभाऊ सिसोदिया साहेब आहेत। साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पत्रकार परिषद घेतली, यातले प्रमुख मुद्दे कोणते कोणते आहेत? या आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा जो कालचा गळीत हंगाम सुरू केला त्याच्या बाबतीमध्ये मी मुद्दामून पत्रकार परिषद घेतली। या कारखाना संत एकनाथ सहकारी साखर कारखाना हा सचिन गायक कंपनीने चालवायला घेतलेला आहे आणि कालचा जो कार्यक्रम केला तो छोटे खाणी कार्यक्रम म्हणजे योग्य 20-25 कामगार घेऊन त्याचं मुळे टाकण्याचा कार्यक्रम केला, जी की कारखान्याला अजून चालू व्हायला कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी आहे। काल मी बघितलं असताना आज सुद्धा बघितलं 25 वाहनं फक्त तिथं उभा होते आणि त्या वाहनातून ऊस काढून त्याचं थप्पी टाकण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। केवळ व्यापाऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवून व्यापाऱ्याकडून पैसे ॲडव्हान्समध्ये घ्यायचे आणि त्या पैशाचा उपयोग स्वतःच्या प्रॉपर्ट्या घेण्यासाठी किंवा अजून काही गोष्टी करण्यासाठी वापर करायचा, केवळ शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळ झोकण्यासाठी हा सगळा प्रताप या कंपनीचा चालू आहे, असा माझा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे। या कंपनीच्या विरोधात साखर आयुक्त कार्यालयामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि त्या दाव्याची सुनावणी आता येत्या 14 तारखेला होणार आहे। माझं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आव्हान आहे की या छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक सहसंचालक यांचं टोटली या कारखान्याकडे दुर्लक्ष आहे। जो काही कारखान्यामध्ये हुकुमशाही चालू आहे, वारंवार आम्ही पत्र देऊनही हे या ठिकाणचे संचालक कुठल्याही प्रकारची कारवाई या कारखान्यावर करत नाही। जवळजवळ 20 ते 25 पत्र मी स्वतः त्यांना दिले, त्याच्यानंतर त्यांनी ते पत्र सचिन गायक कंपनी संत एकनाथला दिले, पण त्यांच्या सगळ्या पत्रांना केळाची टोपली दाखवण्याचं काम या सचिन गायक कंपनीने आणि संत एकनाथने केलेलं आहे। माझं या निमित्ताने आव्हान आहे का शेतकऱ्यांनी ऊस देताना सावधानता बाळगली पाहिजे, कारण मागच्या वर्षीचंच पेमेंट आज सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे, FRP प्रमाणे सुद्धा पेमेंट दिलेलं नाही आहे आणि भविष्यात आजच्या जो ऊस चालला आहे याचं पेमेंट होईल का नाही होईल याची दूर शक्यता कमी आहे। म्हणून माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे का आपण ऊस देताना सतर्क राहून सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपला ऊस हा त्या कंपनीला द्यायचा की नाही द्यायचा हा विचार आपण गांभीर्याने करावा। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की सध्या गळीत हंगाम त्यांनी मोजक्या लोकांमध्ये सुरू केलं आहे, चालू केलं आहे, परंतु दुसरीकडे संत एकनाथ कारखाना गाळप करण्यासाठी सक्षम आहे का? कारखाना सक्षम आहे, पण कारखान्याचं मेंटेनन्स प्रॉपरली व्हायला पाहिजे, जे की या कंपनीने केलेलं नाही। म्हणून हा कारखाना गाळप किती क्षमतेने करतो हे पण सांगणं आज चुकीचं होईल। बरं, आपण जो साखर आयुक्तापर्यंत जो पाठपुरावा करत आहात, तर या संदर्भात उद्या जर काही कारवाई झाली नाही तर आपण रस्त्यावर येऊन काही आंदोलन करणार का? 100% यासाठी उपोषण करण्याची वेळ आली तरी आम्ही करू, रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आम्ही करणार आहे। शासनाकडे दाद आम्ही मागितलेलीच आहे। या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे अजितदादा सहकार मंत्री, या तालुक्याचे आमदार, संभाजीनगरचे खासदार आदरणीय संजयभान भुमरे साहेब यांच्यासोबत माझा पाठपुरावा चालू आहे आणि यांनी गांभीर्याने लक्ष या ठिकाणी घातलेलंच आहे। लवकर चौकशांती सर्व काही गोष्टी आपल्यासमोर येतीलच। फक्त जो गळीत हंगाम सुरू केला हा केवळ व्यापाऱ्याकडून पैसे लुबाडण्यासाठी या कंपनीने हा कारभार सुरू केला, असं माझं वैयक्तिक मत आहे। शेवटी आपण ऊस उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? मी ऊस उत्पादकांना, शेतकऱ्यांना या निमित्ताने हेच आवाहन करल का आपला ऊस आपण चांगल्या कारखान्याला द्यावा, ज्या कारखान्याचं काटा चांगला आहे, जो कारखाना जास्त भाव देतो। आज पैठण तालुक्यात नाही जरी म्हणलं तर 20-25 लाख टन ऊस उभा आहे। शरद कारखाना हा चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे। आपल्या बाजूला गंगामाई आहे, त्याच्यानंतर मुक्तेश्वर आहे, बारामती ॲग्रो आहे, आमच्या आदरणीय महामहिम राज्यपाल बागडे नाना यांचा संभाजीराजे कारखाना आहे तो सुद्धा आहे आणि आता नवीनच चालू झालेला मालगावचा जो पंचगंगा आहे तो सुद्धा आपल्या तालुक्यात जवळजवळ अर्ध्याच्या वर क्षेत्रामध्ये ऊस नेण्यासाठी सक्षम आहे।
तर चांगल्या कारखान्याला आपण ऊस द्यावा हीच विनंती, जेणेकरून आपलं आर्थिक नुकसान होणार नाही. साहेब आपले खूप खूप आभार, धन्यवाद.